नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। कृषी दिन आणि वसंतरावजी नाईक यांची जयंती म्हसळ्यात साजरी। आज 1 जुलै रोजी कृषी दिन म्हणजे दिवंगत मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांची जयंती केशवराव खांबेटे वाचनालयात साजरी करताना हिमालय मुकुटस्थानी असलेल्या आणि समुद्र मातेचे पाय धुवत असतो असा भाव होणारा तेजस्वी अशा भारत मातेची प्रतिमा आणि 1962-1975 या दीर्घ कालावधीसाठी महाराष्ट्राला लाभलेले मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब 1963, 1967 व 1972 असे 3दा बिनविरोध मुख्यमंत्रीपद निवड होणारे हरित क्रांतीचे जनक महानायक वसंतराव नाईक साहेब या दोन्हीही प्रतिमांना आम्हा म्हसळकरांना अभिवादन करण्याची संधी मिळणे हा आम्हाला दुग्ध शर्करा योग असल्याचे म्हसळा तालुक्याचे माजी सभापती महादेवराव पाटील यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात कृषी दिन साजरा करताना सांगितले। यावेळी माजी सभापती महादेवराव पाटील यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला तर ICDCच्या पर्यवेक्षिका दीपाली पालवे यांनी भारतमातेच्या फोटो प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले। यावेळी वाचनालयाच्या माध्यमातून कृषी घटक, छंद शेतीचा, स्वीय शेती, बांधावरती वृक्षारोपण, ऊस विज्ञान, निसर्ग शेती, पिकांचे एकात्मिक रोग निवारण, महाराष्ट्रातील फळझाडे, निसर्ग शेती नवी दृष्टी, भारतीय शेतीचे अर्थकारण, शाश्वत शेतीच्या दिशेने, भाजीपाला लागवड, लवंग आणि मिरी इत्यादी पुस्तकांचे प्रदर्शन भरवले होते। यावेळी संजय कुमार शिंदे, NG जामकर, वाचनालयाचे सचिव अशोक काते, पर्यवेक्षिका रुपाली वारोळे, कृषी सहाय्यक KD मोहोळकर, RB झडे, VC सोनावणे, DA चाटे, AM सानप, निलेश यादव, परशुराम नागती, अंगणवाडी सेविका योगिता जाधव, ग्रंथपाल उदय करडे, प्राची मेंदळकर आदी उपस्थित होते। आवाज महामुंबईचा प्रतिनिधी।